कधीकधी आयुष्यात काही माणसं आपली नसूनही पूर्ण आयुष्यभर आपलीच राहतात. ही गोष्ट आहे नेहा आणि अमोलची. नेहा शांत स्वभावाची, डोळ्यांत नेहमी न बोललेली, वेदना लपवणारी, आणि अमोल हसरा, मनमोकळा, पण मनात खोल कुठेतरी भीती बाळगणारा. दोघांची भेट झाली कॉलेजमध्ये. एक साधा दिवस, एक साधी चूक. अमोलच्या हातून नेहाची वही खाली पडली. सॉरी, तो म्हणाला. नेहाने काहीच बोललं नाही, फक्त हलकसं हसली. तो क्षण लहान होता, पण त्या क्षणानं एका अधुऱ्या प्रेमकथेची सुरुवात केली. दिवस जात गेले, मैत्री वाढत गेली. कॅन्टीनमधील चहा, लायब्ररीतील शांतता आणि न बोलता समजून घेणं. अमोल नेहाच्या शांततेवर प्रेम करू लागला. नेहा अमोलच्या हसण्यावर, पण प्रेम कधी शब्दात उतरलं नाही. एक पावसाळी संध्याकाळ. अमोल म्हणाला, नेहा, आयुष्य खूप बदलणार आहे ना पुढे? नेहा हळूच म्हणाली, हो, पण काही गोष्टी बदलू नयेत असं वाटतं. दोघांनाही सगळं कळत होतं, पण ओठ शांत होते. कॉलेज संपलं. अमोलला शहर सोडावं लागलं. स्वप्नांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी. जाण्याच्या आधीचा शेवटची भेट. अमोल म्हणाला, खूप काही सांगायचं होतं, पण शब्द सापडत नाही. नेहाच्या डोळ्यांत पाणी होतं. ती म्हणाली, काही गोष्टी न सांगितल्यातच सुंदर असतात. अमोल निघून गेला आणि प्रेम अधुरं राहिलं. वर्ष सरली. नेहाचं लग्न ठरलं. लग्नही झालं. ती हसत होती, पण मनातून नाही. अमोल यशस्वी झाला, पण एकटाच. दोघं वेगळ्या आयुष्यात, पण एकाच आठवणीत. एका लग्न समारंभात वर्षानंतर ते पुन्हा भेटले. डोळे भेटले, पण प्रश्न विचारले गेले नाहीत. अमोल म्हणाला, तू सुखी आहेस ना? नेहा म्हणाली, हो. आणि तू? अमोल हसला, मी ठीक आहे. दोघांनाही माहिती होतं तो खोटं बोलतोय. ते प्रेम कधीच पूर्ण झालं नाही, पण ते खोटंही नव्हतं. कारण काही प्रेमकथा लग्नापर्यंत जात नाहीत, पण त्या आयुष्यभर मनात राहतात. ती होती नेहा आणि अमोलची एक अधुरी पण खरी प्रेमकथा. आशा करते की ही प्रेमकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा, ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि यासारख्या अजून गोष्टी तुम्हाला कथा ऐकाव्याशा वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे मला नक्की सजेस्ट करा की कोणत्या तुम्हाला कथा ऐकायला आवडतील. मी त्या बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.